हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. अद्भुत कोल्हापूर. चॅनल एस ची टीम अनेक अद्भुत ठिकाणं दाखवत आपल्याला अद्भुत कोल्हापूरचं दर्शन घडवतीये. आपण श्रावणानिमित्त चक्राच्या खुणा असणारं म्हणजेच चक्रेश्वरवाडीतील महादेव मंदिर, आंबेश्वर देवराईतील महादेव मंदिर आणि गोकुळ शिरगावातील श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं महादेव मंदिर ही मंदिरं पाहिली आहेत. आज आपण चक्क रंग बदलणारं शिवलिंग असणारं महादेव मंदिर पाहणार आहोत. हे अद्भुत मंदिर पाहण्यासाठी चॅनल एस ची टीम कोल्हापूरहून पन्हाळगडावर पोहोचली. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये विसावलेला हिरवाईनं नटलेला पन्हाळगड हा पर्यटन आणि ऐतिहासिक दृष्ट्या तसंच धार्मिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाचा असलेला हा किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. वेगवेगळ्या काळात 2 वेळा राजधानीचा मान मिळालेल्या या किल्ल्यावरील अनेक वास्तू इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. कोल्हापूरच्या वायव्येला 20 किलोमीटर अंतरावर पन्हाळा किल्ला शिलाहार राजा भोज यांनी 1178 ते 1209 याच्या दरम्यान बांधलाय. या किल्ल्यानं अनेक लढाया पाहिल्यात. शिवरायांनी 28 नोव्हेंबर 1659 रोजी पहिल्यांदा पन्हाळा जिंकला. 17व्या आणि 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेच दिवस घालवलेत. शिवाजी महाराजांच्या शौर्यानं आणि पदस्पर्शानं पावन झालेला हा किल्ला महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ असल्यानं गडावर पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. पन्हाळा किल्ल्याचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालाय. किल्ल्यावर मजबूत तटबंदी, 3 दरवाजे, सज्जा कोठी, पुसाटी बुरुज आणि विविध इमारती आहेत. तसंच गडावर अनेक लहान लहान मंदिरं आहेत. आज आपण श्रावणानिमित्त गडावरील 2 महादेव मंदिर पाहणार आहोत. प्रत्येक गडावर बालेकिल्ला असतो. यामध्ये बहुधा खजिना, शस्त्रसाठा ठेवला जातो. मात्र पन्हाळगडावरील बालेकिल्ल्यात अन्नधान्याचा साठा ठेवला जात असे. या वास्तूला अंबरखाना किंवा धान्य कोठार म्हटलं जातं. या धान्य कोठाराजवळ एक शंभू महादेव मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठीच प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचं आणि गणपतीचं छोटं मंदिर आहे. या मंदिराजवळच एका छोट्या कमानीच्या प्रवेशद्वारातून गेल्यानंतर समोर आपल्याला महादेव मंदिर पाहायला मिळतं. हिरव्या गर्द झाडांमध्ये निसर्गरम्य वातावरणात अगदी मधोमध हे शंभू महादेवाचं मंदिर वसलंय. या मंदिरात शंभू महादेवाचं सुंदर असं चित्र साकारलं असून मंदिरात राधा आणि कृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे. या राधा कृष्णाच्या मूर्तीसमोर शिवलिंग आहे. या शिवलिंगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाचा रंग बदलतो. शाळीग्राम पासून हे शिवलिंग तयार करण्यात आले.
शिवछत्रपतींनी या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचं सांगितलं जातं. मात्र याची प्रतिष्ठापना नेमकी कशी करण्यात आली आहे याची माहिती उपलब्ध नाही. या मंदिराला राधाकृष्ण मंदिर सुद्धा म्हटलं जातं. छत्रपती संभाजीराजे यांनी पत्नी येसाबाई आणि कन्येसह दिलेर खानाच्या तावडीतून सुटून पन्हाळगड गाठला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजेंना भेटण्यासाठी पन्हाळगडावर आले. त्यांची पन्हाळगडावरील भेट याच मंदिरात झाल्याचं सांगितलं जातं. स्वराज्यासाठी मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या दोन्ही पराक्रमी छत्रपतींच्या भेटीमुळं सह्याद्री देखील हळवा झाला. शिवछत्रपतींनी याच भेटीवेळी इथं शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभारांची शेवटची भेट जी मानली झाली किंवा शेवटची भेट म्हणजे किंवा शेवटची चर्चा म्हणतो, ती जी मुलाखत आहे ती मंदिरात आहे. ती मंदिर म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि ते राधाकृष्णाचं जरी मंदिर असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी त्या मंदिरामध्ये जी महादेवाची पिंड जी स्थापन केलेली आहे, त्या महादेवाच्या पिंडीचा वरचा जो गोल राऊंड दगड आहे त्या दगडाला शालिग्राम दगड म्हटलं जातं. आणि तो शालिग्राम दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वातावरणानुसार आपला थोडाफार कलर तो बदलतो. ब्राऊन कलर किंवा काळपट कलर अशा कलरामध्ये तो बदलतो. शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हे मंदिर पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. या मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. शंभू महादेवाच्या मंदिरापासून काही अंतरावर असलेलं पन्हाळगडावरील सोमेश्वर तलावाजवळील सोमेश्वर मंदिरही आज आपण पाहणार आहोत. पन्हाळगडावर एक सोमेश्वर तलाव आहे. या सोमेश्वर तलावाला सोमाळे तलाव किंवा सोमालय तलाव असंही म्हणतात. तलाव पाण्यानं नेहमीच भरलेला असतो. संपूर्ण तलावाभोवती दगडी तटबंदी आहे. याच सोमेश्वर तलावाच्या काठावर सोमेश्वर मंदिर वसलंय. तलावाच्या काठावर अगदी छोटंसं असं हे सोमेश्वराचं मंदिर आहे. या सोमेश्वर मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील असून हे मंदिर शिलाहार राजवटीत बांधलं गेलंय. मंदिराच्या पायऱ्या उतरून आपण सभामंडपात आल्यानंतर मंदिरातील खांबांकडे पाहिल्यावर मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचा नमुना असल्याचं आपल्या लक्षात येतं. दगडी बांधकामातील मंदिर मजबूत असून आजही ते सुस्थितीत आहे. हे समोर जे तलाव दिसतं याचं नाव आहे सोमेश्वर तलाव. या तलावाचं वैशिष्ट्य काय, पन्हाळची तटबंदी 10-12 किलोमीटरची एरिया आहे. ती ह्या तटबंदीचे ह्या तलावातल्याच दगडानं ही तटबंदी पूर्ण बांधलेली आहे. खाली आहे त्या साधोबाजी देवळाचं पण तसंच आहे आणि ह्या देवळाची पूर्ण दगडानं सगळी तटबंदी आहे म्हणून सोमेश्वर तलाव नाव पडलं. मंदिरात दगडी पाषाणातील मूर्त्या आहेत. मंदिराच्या सभा मंडपात नंदी असून नंदी समोर एक छोटी पिंड आहे. मंदिरातील गाभाऱ्यात सोमेश्वराचं शिवलिंग आहे. या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्यात लवकर पाऊस पडला नाही तर सोमेश्वराला जलाभिषेक केल्यावर पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी 1,00,000 सोनचाफ्याची फुलं सोमनाथाच्या चरणी वाहिली होती म्हणून महादेवाचं मंदिर प्रसिद्ध झाल्याचं स्थानिक सांगतात. शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या सैनिकांनी हा गड जिंकून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांच्याकडून काहीतरी घडलं पाहिजे म्हणून इथल्या 1,00,000 सोनचाफ्याची फुलं महादेवाला वाहिलेली आहेत. श्रावणानिमित्त या मंदिरात आकर्षक पूजा बांधली जाते. सोमेश्वर मंदिर भगवान श्री शंकरांच्या आराधनेसाठी वर्षभरातील सर्व उत्सव इथं उत्साहात साजरे होतात.
या दोन्ही महादेव मंदिरांमागे ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यानं या मंदिरांमध्ये दर्शनासाठी आल्यावर शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासातून सुद्धा प्रेरणा मिळते. या मंदिराच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य सुद्धा मनाला मोहून टाकणारं आहे. हिरवाईनं नटलेला पन्हाळगड, पावसाळ्यातील दाट धुकं पर्यटकांना नेहमीच अनोखा आनंद देतं. निसर्गाच्या श्रीमंतीची मुक्त उधळण जशी इथं पाहायला मिळते, तसंच श्रावण सोमवार बरोबरच वर्षभर इथल्या शिवमंदिरांमधील दर्शन एक अनोखी ऊर्जा देतं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेल्या या शिवमंदिरामध्ये तुम्ही सुद्धा एकदा दर्शनासाठी येऊन रंग बदलणाऱ्या शिवलिंगाचा अद्भुत आविष्कार पाहायलाच हवा. चॅनल एसच्या टीम सोबतची आपली अद्भुत कोल्हापूरची सफर यापुढे सुद्धा अशीच सुरू राहणार आहे. भेटूयात अद्भुत कोल्हापूरच्या नव्या भागात.